ए हा? तू इथे उभं काय करतोय पडदा बांध. पडदा वाकवायला लागला बघ. हा, करतो. ए, विलास ते जरा लवकर लवकर झाडू मार ना. अरे तुम्ही इथे बसून काय माझ्या नाटकात डिस्कशन करताय. चल, घरी जा चल. हा ही साल इकडे कोणी टाकली? तुम्ही तर मगाशी काय खाऊन टाकलं हा मग? अरे पण मी काय खाल्लं म्हणून काय झालं? माझा बाजूला घसरून पडला म्हणजे आज सालीमुळे हाड. अहो डायरेक्टर यार. अहो डायरेक्टर काय? माझ्या सुरवारीला नाडी नाही. मग मी काय करू? माझी लेंग्याची काढून देऊ? अहो तसं नाही पण Director, मग काय? ते सगळे लावून झाले. या दोरीचं काय करू? ह्याच्या कमरेला बांध. बर. आणि आता मला त्रास होऊ नका, मला विचार करायला पाहिजे. मी डिरेक्टर आहे, मला काहीतरी विचार करायला नको काय? मी काय विचार करू? हा विचार करतो. ए बाजीराव, अरे हा बाजीराव कुठे गेला हुरडा खायला? श्या! ए बाजीराव, ए प्रॉम्प्टर इकडे. मला हाक मारली. हो तुला साक मारली. इथे बस. इथे बसून हा. इथे बसून प्रॉम्प्टिंग करू, लोकांना दिसेल ना. अरे बाबा नाटकाच्या वेळी नाही, आता बस तात्पुरता मस्तानीची ऑल्टिट्यूड म्हणून. अल्टिट्यूड, सबस्टिट्यूट सबस्टिट्यूट. बदली कामगार बस. बस हा, बस म्हटल्यावर बस. मला काय करायचंय? आणि डोक्यावर घे. काय? डोक्यावर घे. हे घे. डोक्यावर घे. घे तू. आणि हा. मस्तानी सारखं बस. म्हणजे कसं एकदम असं हे हलतय. ते हलतंय. हा. मग तू बी हल. मी बी हलू. अरे बाजीराव. हॅलो अरे हे काय? हा का मेकअप आहे की काय? काय झालं? बाजीरावचे गाल एवढे लाल, लोकांना काय वाटेल? मस्तानी थोबडली का काय तुला म्हणून? बरं कमी करतो. कशाला बोलवलं? तिसऱ्या अंकातला शेवटचा प्रवेश घे. मस्तानी जायला निघाले. थांब असतानी या बाजीरावला सोडून जायचं असेल तर एक वार तुझा तो मुखचंद्र पूनमचा चांदोबा, अरे बाबा चांदोबा नाही, चांद. सॉरी तो पूनमचा चांद मला डोळे भरून पाहू दे. हा? अरे हे काय मस्तानी कुठे? आता तात्पुरते ह्यालाच मस्तानी समज. मग आपली शकू कुठे गेली? बोंबल तर कशाला? शकू गेला आता मालवणकरांकडे नाटकाचे कपडे आणायला. कपडे मिळाले? हो हा. किती पैसे झाले? पैसे मध्या. हा. ए मध्या, हा. अरे इकडे तिकडे काय करतोस? आलो गिराईक इकडे उभा आहे ना. हा. बोल याने काय काय घेतलं सांग बघूया. एक धोतर जोडी, एक धोतर जोडी. एक मुंडक्याची माळ, कशाची? हा मुंडक्याची माळ, मुंक्याची माळ. एक शिंगाची टोपी, एक शिंगाची टोपी. एक फेटा. फेटा. हा. 70 रुपये झाले. 70 रुपये? हा. अहो काहीतरी कमी करा. हो कमीच केलेत. अहो निदान 5 रुपये तरी. अहो तेवढेच तर आम्हाला मिळतात. बर असं काय करता? 5 रुपये कमी करायचे हो, आहेत हो, ना. हो. यांची मुंक्याची माळ काढून घे. नको. चालेल ना? बघा ना. हे घ्या. काय तात्या? काय चाललंय? कोण चकुले तू? ये काय काम काढलंस? काय असणार? नाटकासाठी कपडे पाहिजेत. असं काय? कुठलं नाटक बसवलंय यंदा? बाजीराव मस्तानी. बाजीराव मस्तानी. हम्म. मस्तानीचं काम बहुतेक तूच करत असणार. अय्या तू कसं ओळखलंस? अगं दुसरी कोण आहे तुमच्या गल्लीत त्या रोल साठी? त्या कोळशाच्या खाणीत एकच तर हिरा आहे. बस नाटकाचे कपडे पुरवता तू पण डायलॉग मारायला लागलायस हं? अगं वाण नाही तर गुण लागतोच ना. तात्या काय? तू का नाही नाटकात काम करत? का ग? माझं चांगलं चाललंय ते बघवत नाही तुला? आणि हे बघ नाटकाच्या धंद्यात ड्रेसवाल्याचा धंदा बेस्ट. हम्म. 4 पैसे मिळतात आणि धंदा चालला नाही तर निदान अंगात घालायला कपडे तरी मिळतात. मध्या यादी गेली कपडे दे. आणि हे बघ तिला नवीन स्टॉक मध्ये कपडे द्यायचे. नवीन कशाला? अरे हा आपली चकुली आहे ती. तिला काय लोकांनी वापरलेले कपडे द्यायचे. ही घे आधी. तात्या हा. मस्तानीचे कपडे माझे मीच हो, निवडणार हो, हं. नवीन कपडे कुठे आहेत? ठीक आहे समोर आहे. हा. हम्म. छे. हे कपडे हे पण कपडे बांध त्याच्यात. बर. लवकर बांधा. हा. तो डायरेक्टर माझ्या नावाने कोकलत असेल नुसता. हा. तात्या उद्या सकाळी आणून देते हं कपडे. ठीक आहे 150 रुपये दे. 150 रुपये? कसले? कपड्याचं भाडं. माझ्याकडनं पैसे घेणार आहेस तू? चकुली तुझ्याकडून नाही गणेश उत्सव मंडळाकडून. अरे आमच्या मंडळाकडे पैसे नाही येत रे. मग आमच्याकडे ड्रेस नाहीये ग. हे बघ मध्या हे हा. कपडे नेऊन आतमध्ये ठेव. तात्या मी तुझी छकुली ना. हे बघ चकुले तुझ्या स्वतःसाठी काय हवं ते घेऊन जा. पण नाटकासाठी म्हणशील तर फुकट रुमाल सुद्धा मी तुला देणार नाही. अरे फुकट नाही तर नाही, निदान उधार तरी दे. तू बोर्ड बघ. म्हणूनच तर म्हणते आज उधार दे. मध्या हा. कपडे काढ. हे का? अरे वेड्या तुझे नाही बोर्डावरचे कपडे काढ. तात्या प्लीज. सॉरी रॉंग नंबर. अरे पण उद्या मामा बरोबर पैसे पाठवते मी. उद्या मी मामाबरोबर कपडे पाठवीन. तात्या नाटक आज आहे त्याचं काय? रद्द करा. नाटक कॅन्सल. ए गप्पे, रडतो काय? माझं नाटक. माझं नाटक आमची साली सगळी मेहनत फुकट गेली. दिग्दर्शक काय? ते बघा तात्या मालवणकर गणपतीचं दर्शन घ्यायला येत आहेत. चला त्याला आडवा द्याला. कुठे निघालात? गणपतीच्या दर्शनाला.
तुम्ही आमच्या गणपतीचं दर्शन घ्यायचं नाही. का बुवा? का म्हणजे तुमच्यामुळे आमचं नाटक कॅन्सल झालं आमची मेहनत फुकट गेली. पण कपड्याचं भाडं पाठवलं होतं का तुम्ही? अहो पण शकूची आणि तुमची ओळख होती ना म्हणजे ओळखीच्या लोकांकडून भाडं घ्यायचं नसतं. अरे पण ओळखीच्या लोकांकडून गणपतीची वर्गणी गोळा करताना अहो पण चांगली वर्गणी जमली असती तर आम्ही तुमचं भाडं नसतं का दिलं हे सगळं त्या शकूमुळे झालं. तिच्यामुळे आम्ही बाजीराव मस्त नाटक बसवायला घेतलं. पुढच्या वर्षी तिला नाटकातच घेत नाही जा. अरे घ्यायचीच नाही. तिला घेणार नाही मग नाटक काय करणार? कप्पा शको कुठे आहे? ती घरी जाऊन रडत बसली. कोण आहे रे? मी आहे तात्या मालवणकर. घरात कोणी नाहीये, परत जा. दार उघड, मला तुझ्या मामाला भेटायचं आहे. मामा आला नाही अजून कामावरून. निरोप द्यायचा आहे. दार उघड बघू. काय काम आहे? दामोदर पण कामावर आले नाहीत अजून. नाही आले अजून. काही निरोप द्यायचा असेल तर दे. काय बरंच सांगायचं होतं मला, विसरूनच गेलो बघ मी. आणि हे काय, तू रडतेस की काय? रडेल नाही तो ओरडेल. तुला काय त्याचं? असं काय करतेस तू? आमची लाडकी चपली आहेस ना. काय चकोली बकोली म्हणू नको मला. आज तुझ्यामुळे माझी किती नाचक्की झाली माहितीये का तुला? पण त्यात तुझा तरी काय दोष? एका पोरक्या पोरीसाठी कशाला स्वतःचं नुकसान करून घेशील तू? माझंच नशीब फुटकं. लहानपणीच आईबाप सोडून गेले. मामाशिवाय सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. 4 घटका मन रमवण्यासाठी नाटकात काम करीन म्हटलं तिथे तू पाठ फिरवली. छकुली म्हणे छकुली. मेले तुझी छकुली. नाही बेटा, असं वाईट नाही बोलायचं. असं नाही बोलायचं. हे घे 150 रुपये घे, कसले? ड्रेसचं भाडं म्हणून. मला भाडं नकोय, ड्रेस हवाय. अगं मध्ये ड्रेस घेऊन येतोय. हे बघ, नाटक संपल्यानंतर सर्वांच्या समक्ष हे 150 रुपये तुम्हाला परत करायचे, ड्रेसचं भाडं म्हणून. तात्या, खरंच किती चांगला आहेस रे तू. हे ठेवून घे 150 रुपये. आणि नाटक सुरू करायला सांग. अगदी झोकात काम व्हायला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे साक्षात मस्तानी तुम्ही आहे म्हणून. अरे अरे बस बस, किती वाढशील? अगं जेव, भरपूर जेव. नाटकात काम करून दमलेस तू. मामा, हं. माझं नाटकातलं काम कसं वाटलं रे तुला? वा, एकदम फर्स्ट क्लास. आज तुझी आई असती तर तिनं मीठ मोहऱ्याने दृष्ट काढली असती तुझी. आई नाही तर नाही, निदान मामी तरी असायला हवी होती दृष्ट काढायला. पण तू राहिलास ब्रह्मचारी. चुकलंच माझं. काय हरकत नाही, पुढच्या नाटकापर्यंत लग्न करून टाक. हा, करीन ना, करीन. नक्की? तू जेव, गप जेव. सांग ना मामा. अगं, हे माझं वय आहे का लग्न करायचं? मामा, एक गोष्ट खरी खरी सांगशील? तू आतापर्यंत लग्न का नाही केलंस रे? मी लग्न केलं असतं तर तुझ्या आईला दिलेलं वचन कसं पाळू शकलो असतो? ताईनं मरताना मला सांगितलं होतं, दामू, ही माझी मुलगी तुझ्या स्वाधीन करते. तिला पोटच्या पोरीसारखी सांभाळ, शिकून सरून मोठी कर. आई वडिलांची तिला आठवण सुद्धा येऊ देऊ नकोस. मी लग्न केलं असतं आणि माझ्या बायकोनं तुझा छळ केला असता तर? मामा, माझ्यासाठी केवढा त्याग केलास तू. त्याग वगैरे काही नाही. हा, माझं बरं चाललंय. आणि काय ग, शेवटी लग्न कशासाठी करायचं? पोराबाळांसाठीच ना. देवानं तुझ्यासारखी गुणी मुलगी दिली आहे. आणखीन काय हवंय मला? पण आता मी मोठी झाली आहे मामा. आता तुला लग्न करायला हरकत नाही. म्हणूनच आता तुझं लग्न करायचं. काय आहे मामा, आम्ही नाही का? लाजू नको, लाजू नको.